नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. की राहुलला म्हणते तुम्ही विक्रांतचा खून केला. माय लॉर्ड, ह्या काहीही म्हणताय, बळजबरीने मला सांगायला लावताय की मी विक्रांतचा खून केलाय. खरं तर विक्रांतचा आणि माझा काही संबंधच नाहीये खून करायचा. ह्या का जबरदस्तीने आरोप लावताय? एवढंच ते म्हणतायत, हातोडीवरती माझ्या बोटांचे ठसे सापडले नसते का, तर शर्वरीच्या बोटांचे ठसे सापडले. यांना कळत कसं नाहीये मला. आता मात्र जानकी म्हणते पॉइंट बी नोटेड. त्याच्या कोणत्याच हिअरिंगला तुम्ही हजर नव्हता, मग मर्डर वेपन हातोडी आहे आणि त्या हातोडीवर शर्वरीचे बोटाचे ठसे सापडले हे तुम्हाला कसं माहिती राहुल? जानकीने आता बरोबर राहुलला पकडलेलं असतं. तुम्हाला कसं कळलं मर्डर वेपन हातोडी आहे? नाकी कोर्टामध्ये कधी उल्लेख सुद्धा झालेला नाहीये. फर्द मर्डर वेपन असंच बोललं गेले. हातोडी याचा कधीच उल्लेख केला नाही. राहुल, तुम्हाला कसं माहिती की मर्डर वेपन हातोडीच आहे? आता जानकीने अगदी शब्द पकडलेला असतो आणि तो शब्दच तिने लावून धरलेला असतो. मात्र बोलती बंद झालेली असते आणि जज साहेबांनी हा पॉइंट नोट करून घेतलेला असतो. जस्ट मी ऐकलं होतं म्हणून मी पटकन बोलून गेले. का म्हणते कोर्टासमोर एक डेमॉन्स्ट्रेशन करायची परवानगी हवी आहे. प्लीज मला परवानगी मिळेल का? जे डेमॉन्स्ट्रेशन केल्यानंतर माझ्या अश्लील शर्वरी निर्दोष हे सिद्ध होईल. प्लीज मला परमिशन द्यावी, अवंतिकाने रिक्वेस्ट केलेली असते. अवंतिका म्हणते की विक्रांत यांच्या जे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आहे त्यामध्ये लिहिलेलं होतं की दोनदा त्यांच्या डोक्यावर हल्ला केला. एक तर समोरून कपाळावर आणि डायरेक्ट टाळूवर जो हमला केलाय तो खूप फोर्सफुली केलाय. त्यामुळे विक्रांत यांचा जागीच चिरडून मृत्यू झालाय. हेवी ऑब्जेक्ट म्हणजे काय? हातोडी. आणि त्या हातोडीनेच विक्रांतला ठेचून मारलंय हे अगदी स्पष्ट दिसतंय. जानकी रणदिवे हे पुरेपूर सांगण्याचा प्रयत्न करणार की माझा अश्लील निर्दोष आहे, त्यांनी हा खून केलेला नाही, खून केलाय तो राहुलने केलाय. जय साहेब फक्त परवानगी द्यावी. विक्रांतच्या हाईटचा पुतळा आणलेला असतो. बरोबर विक्रांतची जेवढी हाईट आहे विक्रांतची तेवढीच हाईट मॅच केलेली असते. तो पुतळा आणलेला असतो, हातोडी आणलेली असते आणि शर्वरीला आता विक्रांतला मार असं सांगितलेलं असतं. शर्वरीवर विक्रांतच्या खुनाचा आरोप आहे. विक्रांतच्या पोस्टमॉर्टम मध्ये ज्या ज्या ठिकाणी त्याला हातोडीने वार केले तसेच वार आता शर्वरीला करायला लावलेले असते. साहेब म्हणतात परवानगी आहे, तुम्ही करून दाखवू शकता. ते आता खाली आलेली असते. जानकी म्हणते विक्रांतला मार, तुला जसं मारता येईल तसं त्याच्या डोक्याला मारायचा प्रयत्न कर. त्याने उड्या मारून जरी प्रयत्न केला मारायचा तरी पण हातोडी त्याच्या डोक्यापर्यंत पोहोचत नव्हती आणि तेवढा फोर्स तिला लागत नव्हता. म्हणजे जेवढा त्याला मारावा यासाठी तिने जोरात मारायला पाहिजे तेवढा तिच्याकडून हातोडा लागतच नव्हता. तिने उड्या मारून खूप प्रयत्न केलेला असतो पण ती त्याच्या डोक्यापर्यंत पोहोचलेलीच नसते. आता हे सगळ्यांनीच बघितलेलं असतं आणि हेच प्रूव्ह करायचं असतं अवंतिकाला आणि जानकीला. जानकी म्हणते जज साहेब आपण बघितलं की शर्वरीने किती प्रयत्न केले, टाचा उंचावून फोर्सफुली मारण्याचा प्रयत्न केला पण ती विक्रांतच्या डोक्यापर्यंत पोहोचतच नाहीये. विक्रांतच्या टाळूवर ज्या फोर्सने वार झालाय तो शर्वरी जनरेट करू शकत नाही. ती म्हणते शर्वरी तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करा, तुम्हाला विनंती करते. खूप प्रयत्न केलेला असतो, सगळ्या अँगलने तिला करायला लावलेलं असतो अटॅक, पण तिला काय करता येत नसतो. ती त्याच्या डोक्यापर्यंत पोहोचतच नसते. तरी आता आरोपीच्या पिंजऱ्यात पाठवलेलं असतं जानकीने, कारण तिने खूप प्रयत्न केले तरी ती काही वार करू शकलेली नसते. शर्वरी आरोपीच्या पिंजऱ्यात गेलेली असते तेव्हा जानकी म्हणते जज साहेब सगळ्यांनी बघितलं, वारंवार प्रयत्न केले, सगळ्या अँगलने प्रयत्न केले तरी शर्वरी विक्रांतच्या डोक्यापर्यंत पोहोचू शकलेली नाहीये. त्यामुळे टाळूवर फोर्सफुली वार करणं इम्पॉसिबल आहे. शर्वरी ज्या फोर्सने अटॅक करतीये आणि विक्रांतवर ज्या फोर्सने अटॅक झालाय आणि ज्याने विक्रांत मेलाय त्या फोर्समध्ये खूप फरक आहे. शर्वरीचा आणि अटॅक झालेला फोर्स इतका डिफरन्स आहे की कितीही जरी मारलं येणे, जरी टाळूपर्यंत पोहोचली तरी विक्रांतचा मृत्यू होणं इम्पॉसिबल आहे. विक्रांतचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट कोर्टाकडे हजर केलेत आणि विक्रांतच्या टाळूवर जी जखम आहे, टाळूवर ज्या पद्धतीने वार केलाय ती इतकी खोल आहे त्यानुसार अंदाज कळू शकतो की किती फोर्सने त्याच्या टाळूवर वार केलाय. जानकीने स्पष्ट असं जज साहेबांना अगदी उलगडून सगळं सांगितलेलं असतं. प्रात्यक्षिक सादर केलं त्यावरून शर्वरी विक्रांतचा खून करू शकत नाही. अगदी स्पष्ट दिसतंय जज साहेब. खून तीच व्यक्ती करू शकते जिची उंची विक्रांत इतकी आहे किंवा त्यापेक्षाही जास्त आहे. बरोबर जानकी राहुलकडे बघत असते आणि हे बोलत असते. जानकीला जे दाखवायचं असतं तिने बरोबर जज साहेबांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आता विक्रांतला बोलवणार असता, विक्रांतला मारलंय यासाठी राहुलला बोलवण्यात आलेलं असतं, कारण राहुलकडे बघूनच ती बोलत असते आणि सगळा तिचा जो पॉइंट असतो तो राहुलला अडकवण्यासाठी किंवा राहुलनेच खून केला हे दाखवण्यासाठी जानकीने हे सगळं रंगवलेलं असतं. मात्र राहुल घाबरलेला असतो आणि देसाई वकिलांकडे बघत असतो. त्याला माहिती आता मला बोलवलंय म्हटल्यावर मी अडकणार. ते वकील म्हणतात ऑब्जेक्शन माय लॉर्ड, मलाही मान्यच नाहीये. ऍडव्होकेट अवंतिका वाटतील ते लॉजिक मांडताय आणि हे मला पटत नाहीये. बात नाही, वाटतील ते नाही, जे रिअल आहे, जी रिअल फॅक्ट आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करते मी. जे दाखवलं ते यासाठी की विक्रांतच्या टाळूवर जो मार लागलाय ते खूप फोर्सफुली मारला गेलाय आणि कोणीतरी ताकदवर किंवा त्याच्याच उंचीची व्यक्ती असली तरच ती मारू शकते. मर्डर वेपन जे सापडले त्यावर विक्रांतच्या टाळूचा भाग चिटकलेला होता. त्यावरून मर्डर वेपन किती खोलपर्यंत आतमध्ये गेलं हे लक्षात येऊ शकतंय आपल्या. त्यामुळे असंच कोणीतरी व्यक्ती त्याला मारू शकतंय ज्याला
जास्त ताकद आहे किंवा तू बरोबर त्याच्या लेवलने वार करू शकतोय. का म्हणते आता राहुल यांना बोलवते आणि राहुलला अटॅक करायला लावते. हे काय चाललंय आणि हे माझ्याबद्दल का, मीच खून केलं हे कसं म्हणू शकताय, मी नाही मारलंय, मीच केलेलं नाहीये, मला का बोलवताय, प्लीज असं करू नका. राहुल ततमम करायला लागलेलं असतो. जज साहेब म्हणतात पुढे यायचं आणि गुपचूप करून दाखवायचं, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू नका, जेवढं सांगितलंय राहुल तेवढंच करायचं. आता जज साहेबांनी स्वतः सांगितलंय म्हणल्यावर राहुलला यायलाच लागतंय खाली. राहुल शर्वरीने जसा वार केला तसाच तुम्हाला वार करून दाखवायचा आहे. राहुल इतका घाबरलेला असतो की तो हातोडाच हातामध्ये घेत नसतो. जानकी त्याला जबरदस्तीने हातोडा घ्यायलाच लावते आणि जसं शर्वरीने वार केले तसेच वार करायचे. राहुलची हाईट बरोबर विक्रांत पेक्षाही जास्ती असते. तो विक्रांतच्या डोक्यापर्यंत सहज पोहोचू शकत असतो, त्याच्याही उंच असतो. तो पहिल्याच अटॅक मध्ये राहुलनेच विक्रांतला मारलं हे सिद्ध झालेलं असतं. अगदी सहज त्याच्या टाळूवर तो वार करू शकलेला असतो. फसलेला असतो, पहिल्याच वेळेस बरोबर तो टाळूवर वार करतो. राहुल तुम्ही साक्षीदाराच्या पिंजऱ्यात जाऊ शकताय. जानकीला जे दाखवायचंय ते बरोबर राहुलने पहिल्याच अटॅक मध्ये दाखवलेलं असतं, कारण ऍक्च्युअल मध्ये राहुलने विक्रांतवर तसाच वार केलेला असतो, अगदी समोरासमोर. साहेबांनी हे नोटीस केलेलं असतं. ते काय म्हणते मॅडला, कोर्टासमोर तर दिसतच आहे कुणी मारलंय कुणी नाही मारलंय, कोण त्याच्या टाळूपर्यंत पोहोचू शकतं. आणि ज्या पद्धतीने राहुलने आता विक्रांतला मारण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यावर अटॅक केला, स्पष्ट दिसतंय त्यांनी पहिली हातोडी समोरून आणि अगदी टाळूवरच वार केलाय. बरोबर सिद्ध झालंय की शर्वरी यांनी नाही केलाय खून, तर राहुल यांनीच खून केलाय. तुम्हालाही स्पष्ट दिसलंय जज साहेब. तुम्हाला काय उत्तर द्यायचे किंवा काय निकाल लावायचा तुमचं तुम्ही बघा. हे वकील म्हणतात ऑब्जेक्शन मारला, मला हे मान्यच नाहीये, केसेस आर्ग्युमेंट आहे. अख्याच उंचीची अनेक माणसं असतात ना. राहुल यांचे फिंगरप्रिंट मर्डर वेपनवर असायला हवे होते, ते नाहीये जज साहेब. हाताचे ठसे नव्हते कारण राहुल यांनी हँड ग्लोव्ह घातले होते. देसाई वकील जानकी आता ओरडून ओरडून सांगत असते. कोर्टाच्या पहिल्या दिवशी ऍडव्होकेट देसाई यांनी पाण्याचा ग्लास दिला होता अवंतिका यांना, आणि ज्या पद्धतीने अवंतिकाने पाण्याचा ग्लास पकडला त्याच पद्धतीने राहुलने बरोबर हतोडीवर असलेले फिंगरप्रिंट स्वतःचे दिसूच नाही शर्वरीची दिसावी यासाठी पुरेपूर प्रयत्न केला होता आणि बरोबर हँड ग्लोव्ह घालूनच त्याने विक्रांतचा खून केला होता. विक्रांत राहुलच्या मार्गातला काटा होता, काहीही करून राहुलला त्याला काढायचंच होतं आणि बरोबर त्याने बाजूला केला. भीती होती राहुलला की विक्रांत जेव्हा शर्वरीला समजवतीन आपल्या लग्नाला आपल्या नात्याला एक चान्स देऊ, तेव्हा शर्वरी नक्कीच ऐकान आणि विक्रांतकडे परत जाणार. मग राहुलची सोन्याची अंडा देणारी कोंबडी सुद्धा जाणार असते आणि विक्रांतकडून लुबाडून जेवढा पैसा घेतलाय फ्रॉड करून तो सुद्धा वापस द्यायला लागणार असतो. म्हणून राहुलने हे जागेवर सगळं थांबावं यासाठी डायरेक्ट विक्रांतला मारून टाकलं. पैसा मिळणार नाही आणि सगळेच ज्याचे आईश आराम जे काही चाललंय राहुलचं ते बंद होणार. यासाठी राहुलने पुरेपूर डोकं वापरलं आणि बरोबर विक्रांतलाच बाजूला केलं, म्हणजे शर्वरी एकटी राहिली आणि बरोबर राहुलकडे जाणार. आणि एवढंही करून जेव्हा सगळं प्रकरण अंगाशी यायला लागलं तेव्हा राहुलने बरोबर शर्वरीला चढकवलं. राहुलने अगदी स्मार्टली सगळं केलंय, त्यामुळे राहुल कुठेच अडकलेलं नाहीये. जसं आणखीने असे काय पॉइंट मांडलेले असतात की राहुलची बोलतीच बंद झालेली असते. मर्डर वेपनवर राहुलच्या हाताचे ठसे नव्हते, राहुलच्या हाताचे ठसे नव्हते. जानकी वारंवार हेच सांगत होती. वकिलाची बोलती बंद झालेली असते आणि राहुल तर काय बोलू शकत नसतो. राहुलला कल्पना होती, राहुलला विक्रांतचा खून करून आमच्या घराच्या बाजूला येऊन त्याने पुरले तिथे आणि त्याला माहिती होतं की मर्डर वेपन हे शोधणार पोलीस. मर्डर वेपन बरोबर तिथे बाजूला टाकून दिलं, जेणेकरून पहिली पकडली जाणार ती शर्वरी, आणि शर्वरी पकडली जाणार तर परत माझ्यावर संशय येणारच नाही. हुशारीने राहुलने डोकं वापरून सगळं काही केलं होतं. तर झालाय विक्रांतचा, म्हणजे संशयाची सुई शर्वरीकडे जाणार. बरोबर त्याने शर्वरीला चढकवलं, जेणेकरून शर्वरी यातून कधी बाहेर येणार नाही आणि राहुल अगदी निर्दोष बाहेर फिरणार. शर्वरी सुद्धा बरोबर अडकली, कारण ती राहुलवर प्रेम करत होती. विक्रांत तिला नको होता हे सगळ्यांनाच माहिती होतं, त्यामुळे तिनेच विक्रांतला मारलं हे अगदी सगळ्यांनाच वाटलं आणि बरोबर राहुलने तेच दाखवलं. शर्वरीला पैशाच्या जाळ्यात अडकवणं, तिला फसवणं, तिच्याकडनं पैसे लुटणं, विक्रांतकडनं सुद्धा पैसे लुटणं, आणि जेव्हा हे सगळं प्रकरण अंगाशी यायला लागलं तेव्हा विक्रांतला रस्त्यातून बाजूला काढणं. खूप खूप डोकं लावलं या राहुलने आणि सगळं काही अगदी व्यवस्थित असं प्लॅनिंग केलंय आणि राहुल यात परफेक्ट सुद्धा झाला. बरोबर शर्वरीच्याच नवऱ्याच्या खुनात शर्वरीला अडकवलं आणि सगळा पैसा घेऊन त्याला पळून जायचं होतं. शर्वरी एकदा अडकली की राहुलला कोणी विचारायलाच नव्हतं आणि सगळं राहुलचा प्लॅन होता. त्याने इतकं डोकं वापरून शांतपणे सगळा प्लॅन केला होता आणि प्लॅन त्याचा वर्क सुद्धा झाला होता. शर्वरी बरोबर अडकली होती. स्पष्ट होतंय जज साहेब विक्रांतचा खून राहुलनेच केलाय. जज साहेब स्पष्ट होतंय की विक्रांतचा खून राहुलनेच केलाय. काही चॅलेंजेस नाहीये, सगळे पुरावे बरोबर राहुलच्या विरोधात आणि तुम्ही तर डोळ्याने बघितलंय जज साहेब, तेव्हा तुम्हाला काय योग्य वाटतं ते करा. आता लगेच अवंतिका म्हणते माझी कोर्टाला विनंती आहे की एक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी आणि सगळ्यांनाच न्याय मिळवून द्यावा अशी विनंती आहे.
आता अवंतिकाने आणि जानकीने विनंती केलेली असते जज साहेबांना. राहुल आणि देसाई वकील यांची बोलती बंद झालेली असते, ते काही बोलेनासेच झालेले असतात. साहेबांना हवं ते उत्तर मिळालेलं असतं, त्यांनी डोळ्याने सुद्धा बघितलेलं असतं, पुरावे सुद्धा असतात. आता मात्र त्यांनी काय लिहायचंय ते बरोबर पॉइंट लिहिलेलं असतो. साहेब म्हणतात कोर्टाची कारवाई संपली आहे, पुढच्या वेळेस आपण बघूया काय निकाल द्यायचा आणि काय नाही. आता देसाई वकील उभे राहिलेले असतात. माझी विनंती की फक्त कोर्टाने मला 15 मिनिटं द्यावे, माझी आर्ग्युमेंट ऐकावी आणि मग योग्य तो निर्णय द्यावा. प्लीज प्लीज जज साहेब फक्त 15 मिनिटं माझ्यासाठी द्यावी. साहेब वकील अगदी शेवटपर्यंत प्रयत्न करत असतात आणि फक्त 15 मिनिटं रिक्वेस्ट करू मागत असतात. साहेब म्हणतात ऍडव्होकेट देसाई माझ्याकडे ही एक केस नाही ना, खूप साऱ्या केसेस आहे, प्रत्येकाला 15-15 मिनिटं दिले तर बाकीच्या केसेस कधी सॉल्व्ह करायच्या. अगोदरच खूप उशीर झालाय, कोर्टाचा वेळ व्हायला गेलाय, अजून मला कोर्टाचा वेळ व्हायला घालवायचा नाहीये. केसेस सुद्धा वेटिंग मध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला 15 मिनिटं नाही मिळू शकत आहे. कोर्ट इज अर्जंट, कोर्टाची वेळ संपलेली असते. जानकी उभी असते, शर्वरी खाली आलेली असते. शर्वरी जानकीला म्हणते थँक्यू सो मच, तू माझ्यासाठी जे काही केलंय ना ते कधीच विसरू शकत नाहीये. थँक्यू सो मच जानकी वहिनी, साठी जे केलंय ना ते खूप खूप मोठं आहे, मी त्याचं शब्दात वर्णन करू शकत नाहीये. पर्यंत तुझ्यावर किती आरोप केले, नको नको ते भांडले, नको नको ते बोलले, तुला किती किती वाईट वागवलं मी, तरी सुद्धा माझ्या बाजूने उभे राहिली. थँक्यू सो मच. जानकी म्हणते वंश, आपल्या माणसाला कोणी थँक्यू म्हणतं का? आपला माणूस जर आपल्या बाजूने उभं राहणार नाही तर कोण उभं राहणार? खात्री होती शर्वरी वंश तुम्ही निर्दोष आहात, तुम्ही मारू शकत नाही आहात, तेही विक्रांतसारख्या माणसाचा खून करणं इम्पॉसिबल आहे. सांगितलं होतं ना काही होऊ देणार नाही. थोडी कळ सोसा, योग्य तो निकाल नक्की लागेल. नेक्स्ट हिअरिंगला तुमची सुटका नक्की होणार. देसाई वकील असते, जानकी आणि शर्वरीचं बोलणं ऐकत. देसाई वकील पुढे आलेले असतात. इतक्यात आनंद साजरा करू नका जानकी रणदिवे, लगेच सेलिब्रेशन वगैरे करू नका हो, एक हिअरिंग बाकी आहे. पुढच्या हिअरिंग मध्ये कळेलच की कोण दोषी आहे कोण निर्दोष आहे, त्यामुळे लगेच आनंद साजरा करायला जाऊ नका हो, एवढा ओव्हर कॉन्फिडन्स कामाचं नाहीये. केस आणि लढाई जोवर संपत नाही तोपर्यंत आनंद साजरा करायचा नसतो. ती बरोबर बोलला देसाई वकील, तुम्ही मला म्हणजे आवडलं हे बोललेलं. कसं आहे ना देसाई मॅडम, आत्मविश्वासाने बोलतीये, मला माहिती ना सत्य कधीच हारत नाही, सत्याचा विजय होतो म्हणजे होतोच. त्यामुळे खोटं कितीही दाबण्याचा प्रयत्न करा ते दबत नाही, वर येतं म्हणजे येतच. निर्भीडपणे लढतं, डायरेक्ट भिडतं, सगळ्यात महत्वाचं जिंकतं सुद्धा, कारण ते सत्य असतं ना म्हणून ते जिंकतच आणि सत्याचा विजय हा होतोच. थोडे वेळ असतो जो खोट्याचा उदो चाललेला असतो, शेवटी सत्य हे जिंकतं आणि वर डोकं काढतच. त्यामुळे मॅडम आनंद हा साजरा करणारच आहे पुढच्या हिअरिंगला. आता जर 15 मिनिटं दिली असती ना जज साहेबांनी तर आजच निकाल लागला असता ग. एका मिनिटात का आला असतं कोण जिंकणार आणि कोण हरणार, फक्त 15 मिनिटं हवी होती. प्रूफ केलंच असतं की खून कोणी केला, हरकत नाही. पुढची हिअरिंग आहेच की, बघूच या पुढच्या वेळेला. मरण उद्यावर, एन्जॉय करा एन्जॉय करा. देसाई वकील जे असते पूर्ण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असते, तिला माहिती असतं मी प्रूफ करणार की राहुल निर्दोष आहे, राहुल गुन्हेगार नाहीये, राहुलने खून केलाच नाहीये. तारीख पडेपर्यंत आनंद साजरा करा, एन्जॉय एन्जॉय. चुईने चेहऱ्यावरचं टिकवून ठेवा, गायब करू नका. कसं आहे ना, चेहऱ्यावरचे रंग उडवायला मला फार आवडतं, म्हणजे माझं कामच आहे म्हटलं तरी चालेल. समोरच्याचा चेहऱ्याचा रंग उडवणं मला फार आवडतं आणि मी तो उडवते म्हणजे उडवतेच. तरच मला एक समाधान वाटतं की मी केस जिंकले आणि समोरच्याचा रंगच उडवून टाकला. वकिली मोठ्या तोऱ्यामध्ये ताठ्यामध्ये जानकीला अवंतिकाला चॅलेंज केलेलं असतं की पुढच्या वेळेस तुमच्या चेहऱ्याचा रंग उडवणार म्हणजे उडवणार. ती सुद्धा फुल कॉन्फिडन्स मध्ये असते की शर्वरी सुटणार म्हणजे सुटणार, कारण शर्वरीने खून केलेलाच नसतो. देसाई वकील मात्र ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असतात की पुढच्या वेळेला शर्वरीनेच खून केला हे मी सिद्ध करणार म्हणजे करणार. आलेला असतो देसाईंकडे. देसाई तुमचा कॉन्फिडन्स बघितला, छान वाटला कॉन्फिडन्स, सुद्धा हिअरिंग मध्ये सुद्धा मला अडकू देणार नाही असं दिसू की. देसाई वकील म्हणतात दिसणार, जरा पेशन्स ठेवा की, एवढी घाई कसली आहे, दिसणार म्हणजे दिसणार, मी तुम्हाला अडकू देत नसते. राहुल ठेवला इतके दिवस म्हणून तर शांत आहे ना, तितके पैसे देईन, फक्त मला या प्रकरणातून निर्दोष सोडवायचे, कळतंय का? माझी सुटका व्हायलाच हवी प्लीज. दाम दिलाय ना, मोल तर मिळणारच. हा दाम दिलाय म्हणल्यावर काम तर करायलाच लागणार, थोडं थांबा, हे चालूच असतं ना. राहुल अजिबात काळजी करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला सोडवणार म्हणजे सोडवणार. माझ्याकडे असा हुकमी एक्का ना, त्यावरून सिद्ध होणार की शर्वरी यांनीच त्यांच्या पतीचा खून केलाय. त्यामुळे राहुल डोंट वरी, पुढच्या हिअरिंगला कळेलच काय खरं आणि काय खोटं. हुकमी एक्का कोण आहे कोर्टात कळेलच की, मग तेव्हा बघूच या. सरप्राईज होण्याची मजा आहे ना, मिस करू नका. पुढच्या हिअरिंगला कळेलच ना की कोण हुकमी एक्का आहे. त्यामुळे राहुल इतकी घाई करू नका आणि इतकं तडफड करू नका हो. लगेचची तारीख मिळाली आहे, लगेच आपल्याला उत्तर मिळणार, त्यात कळेलच. डोंट वरी राहुल, आणि तुम्ही अडकणार नाही, विश्वास ठेवा माझ्यावर. ओव्हर कॉन्फिडन्सने ही देसाई वकील बोलत असते राहुल. मजा बघा, मजा बघायला खरंच इंटरेस्ट येणारा तुम्हाला. जेव्हा कोर्टात सगळ्यांचे होश उडतील ना तेव्हा बघा, असा हुकमी एक्का मी सगळ्यांच्या समोर आणते ना की मग सगळ्यांची बोलती बंद झाल्याशिवाय काय राहत नसतं. घरी जानकी आली नाही म्हणून अगदी
कासावीस झालेली असते ही सुमित्रा आणि सारखी आत बाहेर करत असते की ही जानकी का नाही आली. ऐश्वर्या म्हणते आई येईल हो. आता ही सुमित्रा परत ऐश्वर्याकडे गेलेली असते. तिथून बाहेर आले असतील एवढ्या वेळात तर त्यांनी घरी यायला हवं होतं किंवा फोन तरी लावायला पाहिजे होता ना. जरा कोर्टात फोन लावून बघ ना बाई काय झालंय काय नाही. ऐश्वर्या म्हणते हो आई लावते लगेच लाव. ऐश्वर्याचे बरेच मिस कॉल आले जरा कॉल करते मी तिला. जानकी आता बाहेर आलेली असते आणि सारंगला म्हणते पहिल्या ऐश्वर्याला कॉल करते काय एवढे फोन लावले. जानकी म्हणते आई त्यांचाच फोन आलाय. ऐश्वर्या म्हणते हॅलो. अगं ऐश्वर्या बोल की तू खूप फोन लावले कशासाठी लावले. अगं कोर्टात काय झालं काय नाही यासाठीच फोन लावले. आम्हाला काळजी लागली आहे ना म्हणून काय झालं काय नाही कळावं यासाठी फोन लावतात होते. त्यामुळे फोन सायलेंटवर होता. मी घरी आले की सगळं काय झालं कसं झालं सांगते. फोन केले एवढे. आई काही विचारत होतं का काही काय झालंय सांग की ऐश्वर्या. आईनाच काळजी लागली आहे. आई विचारताय काय झालं काय नाही. आई माझ्या जवळच उभ्या आहे म्हणून तुला इतके फोन लावले ते जानकी. घरी आलो की बोलू आपण. आम्ही आलोच आहे घरी म्हणून सांग त्यांना. ऐश्वर्या म्हणते ठीक आहे सांगते मी. आता ऐश्वर्याने फोन ठेवलेला असतो. जानकी आता सारंगला म्हणते आपल्याला लवकरात लवकर घरी जायला लागणार आहे. उशीर करून चालणार नाही. ऐश्वर्याने इकडे आता फोन ठेवलेला असतो आणि ती लोक घरीच यायला लागली आहे. जानकी म्हटली अगदी काहीच वेळात घरी येतो. घरी आलं की सगळं व्यवस्थित सांगते. आईंना म्हणा काळजी करू नका. आता जानकी घरी येते. आई मग काय झालं काही नाही आपल्याला लगेच सांगेल. सुमित्रा म्हणते जोपर्यंत ती काही सांगत नाही ना तोपर्यंत माझ्या काही जीवात जीव येणार नाही. ऐश्वर्या तर काम आहे किचन मध्ये मी तेवढं करून आले आई तोपर्यंत जानकी येतीच आहे. आता लगेच सुमित्रा म्हणते अवंतिका केस लढणार आहे. काय होणार काय नाही काय माहिती देवालाच माहिती. ती शर्वरीला सोडणार की शर्वरीला अजून अडकवणार. शंकाच वाटतीये शर्वरीला न्याय मिळून देते की नाही. ही सुमित्रा एवढे सगळे मनापासून लढत असतात प्रयत्न करत असतात तरी सुद्धा तिच्या सुनांवर शंका घेत असते की माझ्या शर्वरीला ही सोडवता की नाही. जरा शंकाच आहे का तिला कायमची अडकवताय काय माहिती. जरा सुद्धा हिला काहीच वाटत नसतं की सुना एवढे प्रयत्न करताय एवढे करून फक्त शर्वरीला सोडवण्यासाठी लढताय तरी सुद्धा सुमित्राला जरा काही पडलेली नसते. आता ऐश्वर्याने सुमित्राचं बोलणं ऐकलेलं. असं काय बोलताय तुम्ही. तुमच्या सुनांवर थोडासा तरी विश्वास ठेवा की. असं कसं तुम्ही डायरेक्ट बोलू शकताय. कसा ठेवू ग डायरेक्ट विश्वास कसा ठेवू सांग की. ज्या अवंतिकाने नाना गेल्यावर गोडाधोडाचं करून खाल्लं शिरा खाल्ला तिने तोंड गोड केलं का तर नाना गेलेत तिच्यावर कसा विश्वास ठेवू की ती माझ्या शर्वरीला निर्दोष सोडवेल म्हणून. तू सांग ऐश्वर्या मी कसा विश्वास ठेवू की ती अवंतिका शर्वरीला निर्दोष सोडवू शकते. तिच्या मनात कपट नसेल कशावरून. ती बरोबर शर्वरीला अडकवेल आणि जेलमध्येच तिथे ठेवेल. अवंतिका प्रेग्नंट आहे त्यावेळेला शिरा खायची इच्छा झाली म्हणून तिने शिरा बनवून घेतला आणि त्यात एवढं काय. जानकीने शिरा बनवून तिला खाऊ घातला. तिने मुद्दाम नाही केला. आई तुम्ही किती वेळा तेच सांगताय. आम्ही सुद्धा किती वेळा तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही का समजून घेत नाही आहात. ही गोष्ट अजून सुद्धा मनात ठेवली आहे तुम्ही. इतके प्रयत्न करतोय आम्ही एवढं लढण्यासाठी धडपडतोय तुम्हाला काहीच वाटत नाहीये काही. की अवंतिका तुमच्या मुलीची निर्दोष मुक्तता व्हावी यासाठी धडपड करताय प्रयत्न करताय आणि तुम्ही त्यांच्यावरच संशय घेताय. आई तुमचं हे वागणं बोलणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. अवंतिकावर विश्वास नाहीये. वा आई वा. एवढ्या मनापासून ते प्रयत्न करताय आणि तुम्ही काय बोलताय अवंतिकाबद्दल की सोडवेल की नाही शंकाचे की कायमची अडकवते की काय. तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती आया. सख्ख्या मुलाने सख्ख्या बहिणीची केस लढायला नकार दिला पण अवंतिका वहिनी असून सुद्धा नंदेची केस लढायला तयार झाली. नवऱ्याच्या विरोधात जाऊन स्वतःची प्रेग्नन्सीची हालत असताना सुद्धा ती केस लढतीये. एवढा ट्रेस येतोय तरी सुद्धा ती स्वतःला सावरत केस लढण्याचा प्रयत्न करते का तर शर्वरी निर्दोष आणि तिला न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि तुम्ही डायरेक्ट म्हणताय की शर्वरी तिला सोडवेल की नाही शंकाचे. वा आई वा. तुम्हाला काय पडणार नाही का सुनेचं काय केलं काय नाही केलं. तुम्हाला काय देणं घेणं. तुम्हाला फक्त मुलीची काळजी आहे. तुमची मुलगी निर्दोष सुटली पाहिजे बाकीच्यांचं काही होऊ दे. तिकाच्या पोटात दुखत होतं. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागलं. ऍडमिट केलंय. डॉक्टर म्हणाले 2 दिवस तिला इथेच राहायला लागणार आहे. तिला काय बाहेर जाता येणार नाहीये. इतकी ती सिरियस आहे. आराम करायला लागणार म्हणजे लागणारच. तिला बेडवरून हलता येणार नाहीये. वाजते सुद्धा ती म्हणत होती शर्वरीची केस लढायला जायचंय आणि मी कोर्टात जाणार आहे. सुद्धा कोर्टात जाणार होते पण जानकीने सांगितलं की नाही ऐश्वर्या तू यायचं नाही. तू आईंच्या जवळ थांबायचंय. आईंची काळजी घ्यायची आहे. दोघी तुमच्या घराचा तुमच्या मुलीचा एवढा विचार करता एवढं धडपड करताय आणि तुमचा त्या दोघींवर जरा सुद्धा विश्वास नाहीये. आई हे तुमचं वागणं बोलणं चुकीचं आहे किंवा स्वार्थीपणाचं आहे असं वाटत नाही तुम्हाला. आता ऐश्वर्यात चांगलीच सुनावलेलं असतं आणि आता म्हातारीची अक्कलच जागेवर आणलेली असते. ऐश्वर्या चांगलंच बोलते. पुरे ऐश्वर्या शहाणपणा शिकवू नकोस आणि गप्प बस. नको त्यांची वकिली करूस. त्या किती चांगल्या आणि किती वाईट आहे मला माहिती की. नको त्यांची वकिली करूस. सुमित्रा अजिबात ऐकून घ्यायला तयार नसते आणि कमीपणा तर अजिबात घेत नसते. गप्प बसू. मोठ्या आल म्हणून वाटेल ते बोलाल वाटेल ते आरोप कराल वाटेल तसं वागाल आणि का आम्ही लहान आहे म्हणून सहन करायचं नाही. मी तरी वैयक्तिकरित्या मी सहन करणार नाहीये. तुमच्या चुका दाखवल्या ते ऐकवत नाहीये का. आता त्रास व्हायला लागलाय का. तर या बोलत असते सुमित्राला तेव्हा बरोबर जानकी आणि सारंग अगदी पळतच आलेले असतात. ते बघतात की ऐश्वर्या का रागवती आईंना. सुना तुमच्यासाठी घरासाठी इतके प्रयत्न करताय इतकी धडपड करताय
तरी सुद्धा त्यांच्यावर शंका घेताय, संशय घेताय. आई काहीच वाटत नाहीये तुम्हाला? तो पाण्यात बघताय, काहीच वाटत नाहीये. जानकी म्हणते, ऐश्वर्या थांब जरा. त्यांची असं बोलायची हिंमत कशी झाली ग तुझी? ऐश्वर्या तुला सांगून गेले होते ना मी, उलट उत्तर का करतीयेस? थांबा जानकी जरा 2 मिनिटं थांब. ते मला नाही बोललं तर असंच होणार. यांच्यासाठी काय काय केलं नाहीये तू सुद्धा करतीच आहे, तरफडतीयेस यांच्यासाठी. आणि हे काय विचार करताय तुझ्याबद्दल? जरा तरी कल्पना आहे का तुला? नावं ठेवता यांना जराही काही वाटत नाहीये. ऐश्वर्या बासा आईंची असं बोलायचं नाही, तुला आत्ताच सांगते. तुझ्या खोलीत जा तू. भाऊजी हिला तिच्या खोलीत घेऊन जा, हिला हिच्या खोलीत घेऊन जा. आता तिला ओढत ओढत घेऊन गेलेलं असतो. जानकी ऐश्वर्याला म्हणते जा म्हणजे वाट टळतील. आता सुमित्रा चाललेली असते. जानकी म्हणते ऐश्वर्या जे बोलली, जे प्रकारे बोलली ते चुकीचंच होतं. तिच्या वतीने मी माफी मागते. आय एम सॉरी. तिचं बोलणं मनाला लावून घेऊ नका प्लीज आई, प्लीज. स्वतःला त्रास करून घेऊ नका आई, प्लीज. ऐश्वर्याच्या वतीने मी माफी मागते आई. तर आता जानकीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. डोळ्यात पाणी आणलेलं असतं आणि विचार करत करत ती आता दरवाजाकडे चाललेली असते. जानकी आता विचार करत इथेच थांबलेली असते की हे काय चाललंय घरात. हा भाग तर इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे ना, आपण अगदी थोडक्यात बघूया. राहुल म्हणतो देसाई वकिलांना काही स्ट्रॅटेजी प्लॅन करताय की नाही. देसाई वकील म्हणतात सगळ्या स्ट्रॅटेजी सांगायच्या नसतात राहुल, प्रत्यक्षात त्या करून दाखवायच्या असतात. आणि सगळं जर सांगितलं तर मजा काय राहणार, बरोबर आहे की नाही. ही स्ट्रॅटेजी डायरेक्ट यूज करायची आणि समोरच्याला शॉक करायचं असतं. आता सगळं जर ओपन केलं तर कसं व्हायचं, बरोबर आहे की नाही. सरप्राईज काहीच राहणार नाही. त्यामुळे राहुल डोंट वरी. एक बाई असते, ती शर्वरीच्या लॉकअपमध्ये आलेली असते. म्हणजे काहीतरी तिने गुन्हा केलेला असतो. ती शर्वरीला म्हणते तू नीट ऐक, तुला इथून बाहेर काढण्यासाठी पाठवलंय मला. शर्वरी म्हणते तू कोण आहेस आणि तुला कोणी पाठवलंय मला बाहेर काढण्यासाठी. शर्वरीला जरा डाऊट येतो. तिच्या ऋषिकेश आलेला असतो घरी आणि सगळी काही केस बद्दल जे काय झालं ते सगळं जानकीने त्याला सांगितलेलं असतं. म्हणजे शर्वरी सुटू शकते. जानकी म्हणते तरी सुद्धा मला असं वाटतंय तरी गडबड आहे आणि काहीतरी गडबड होणार आहे. ऋषिकेला अस्वस्थ वाटतंय. ऋषिकेश चुकतंय हो. तिला अस्वस्थ वाटत असतं, काहीतरी चुकल्यासारखं आणि काहीतरी विचित्र घडणार आहे. आणि तिकडे शर्वरीला एक मुलगी आलेली असते. ती म्हणते मी तुला जेलमधून सोडवायला आलीये. बघू आता ती मुलगी कोण आहे, देसाई वकिलांनी पाठवली की राहुलने पाठवलीये. आता पुढे काय आणि कसं होतं हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग तर इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.